कमिट्यांच्या पुढाकारातून उत्कृष्ट जिल्हा परिषद सदस्य माजी अध्यक्ष आमचे पानसरीताई आणि पांडुरंग पवारसाहेब यांना जालिंदर भाऊ यांनी सगळ्यांचा जो सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सुभद्रा खट्टा आणि कामते बंधू मित्र परिवाराचे मी पहिल्यांदा आभार मानतो। खूप चांगला कार्यक्रम त्यांनी घेतला आणि कार्यक्रम घेण्याचा त्यांचा एकच उद्देश होता की कैलासवासी रामभाऊ भराटे साहेब त्यांचं काम समाजामध्ये खूप चांगलं होतं। त्यांनी झेडपीचे सदस्य, सभापती, पंचायत मार्केट कमिटी सभापती, गावचे सरपंच म्हणून रामभाऊ भराटे साहेबांनी खूप चांगलं काम केलं आणि एका नेत्याचं ज्यांनी चांगलं काम केलं, दिवंगत नेत्याचा एक आदर्श ठेवण्यासाठी आज हा कार्यक्रम त्यांनी घेतला। आणि निश्चित प्रकारे जालिंदर भाऊचं काम हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक स्वभावाने एक परखड परंतु कार्यकर्त्याला एक न्याय देणारा आणि संघटनेमध्ये जे कार्यकर्ता काम करतो त्याच्या पाठीशी ठाम राहणारा असं जालिंदर भाऊंचं काम करण्याची एक पद्धत आहे। आणि भाऊने निश्चित प्रकारे आमच्या पानसरीताईंनी खूप चांगलं काम अध्यक्ष म्हणून केलं, पांडुरंग पवार साहेबांनी उपाध्यक्ष म्हणून खूप चांगलं काम केलं आणि त्यांच्या कार्याची नोंद घेऊन हा पुरस्कार दिलेला आहे। भाऊ अनेक भाऊंचं कार्यक्रम सामाजिक उपक्रम चाललेला असतंच। निश्चित प्रकारे या कार्यक्रमाला एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करतो। पदाधिकारी पुरस्कार आज मला आणि माझ्या सहकारी भगिनी सौ निर्मलाताई पानसरे यांना आज या ठिकाणी मिळाला। जालिंदर भाऊ कामटे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार सुभद्रा कट्ट्याच्या वतीनं हा पुरस्कार त्या ठिकाणी मला मिळालेला आहे। त्याबद्दल मी जालिंदर भाऊ कामटे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचं मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। जालिंदर भाऊ आणि आम्ही दोघांनी ते अध्यक्ष म्हणून आणि मी उपाध्यक्ष म्हणून 3 वर्ष बरोबरीने काम केलेलं आहे। जालिंदर भाऊ माझे अतिशय जवळचे आणि जीवाभावाचे मित्र आहेत। त्यांनी या पुरस्कारासाठी मला पात्र समजलं आणि माझी या पुरस्कारासाठी निवड केली आणि मला हा पुरस्कार आज राज्याचे आदर्श आणि कार्यक्षम कृषी मंत्री माननीय आमदार श्री दत्तात्रय मामा भरणे यांचे शुभ हस्ते आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष वीरधवल बाबा जगदाळे, त्याचबरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माझे मित्र सुनील भाऊ चांदेरे, त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आदरणीय गणपतराव फुलवडे साहेब, या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जुन्नर आणि खेड तालुक्यातील माझे सर्व सहकारी मित्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार या ठिकाणी मला मिळालेला आहे। मी हा पुरस्कार अतिशय नम्रपणे स्वीकारतो आणि या पुरस्कारामुळं अजून मला माझ्या पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा काम करायला मला नवी उमेद त्या ठिकाणी मिळणार आहे आणि या पुरस्कार मिळवण्यासाठी मला त्यांनी पात्र ठरवलं, त्याबद्दल सुद्धा भाऊंना मी मनापासून धन्यवाद देतो। आणि एक चांगला उपक्रम रामभाऊंच्या नावानं तुम्ही सुरू केला, हा उपक्रम असाच इथून पुढच्याही कालावधीमध्ये सुरू राहावा यासाठी तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। जिल्हा परिषदेमध्ये पदाधिकारी म्हणून काम केलेले स्वर्गीय रामभाऊ भराटे यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पुणे जिल्हा अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामटे आणि त्यांचा मित्रपरिवार सुभद्रा कट्ट्याच्या वतीने आयोजित केलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट पदाधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं त्यांना आदर्श पदाधिकारी म्हणून पुरस्काराचं या ठिकाणी आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय नेते आदरणीय दिवंगत अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून पदाधिकारी म्हणून काम केलेल्या जेंट्स पदाधिकाऱ्यांसोबत एका महिलेचा सुद्धा सन्मान व्हावा या दादांच्या सूचनेनुसार आदरणीय जालिंदर भाऊंच्या आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेमध्ये आदर्श अध्यक्ष म्हणून काम केल्याबद्दल या ठिकाणी या परिवारानं मला सन्मानित केलं। खरं तर ग्रामीण भागामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला आणि माझ्या या कार्याचा गौरव आदरणीय जालिंदर भाऊ आणि मित्रपरिवाराने केला, त्याबद्दल मी जालिंदर भाऊ आणि त्यांच्या मित्रपरिवाराचे मनापासून आभार मानते आणि या पुरस्काराने मला माझ्या पुढील काम करण्यासाठी नक्कीच प्रोत्साहन आणि मार्गदर्शन या ठिकाणी मिळेल। धन्यवाद। मार्गदर्शक स्वर्गीय रामभाऊजी भराटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ज्यांनी जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं पदाधिकारी म्हणून काम केले
अशा पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळ्यात आम्ही या ठिकाणी घेतला. यामध्ये हा 5वा पुरस्कार आहे. जिल्हा परिषदेला उपाध्यक्ष म्हणून नवीन 2002 या 3 वर्षा कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचं काम ज्यांनी केलं आहे. अर्थ आणि शिक्षण खाती सक्षम सांभाळली. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आदर्श शाळा निर्माण केल्या. खऱ्या अर्थात चांगल्या प्रकारचं ग्रामीण जीवनात चालना दिली. असे श्री पांडुरंगजी पवार यांना आम्ही सन्मानित केलं. दुसरा सन्मान खरं तर गेल्या वर्षी आमचे नेते आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांनी मला सूचना केली. ते स्वतः पुरस्कार देण्याकरता आले होते. त्यांनी सूचना केली 50% महिला भगिनी आरक्षण आहे, त्यामुळं पुढच्या वर्षी पुरस्कार घेताना एक महिला एक पुरुष म्हणून प्रथमतः महिला भगिनी आमच्या निर्मलताई पानसरे त्यांनी 2.5 वर्ष पुणे जिल्हा परिषदला एक चांगल्या प्रकारे सक्षममध्ये काम केलं. खरं तर खेड तालुक्याला 62 सालानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद अध्यक्ष त्यांच्या रूपाने मिळाला. ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केलं, सरपंच म्हणून काम केलं. पांडुरंगजी पवार सरपंच होते, ते उपाध्यक्ष आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये काम कसं करायचं, किंवा मी पण सरपंच म्हणून 10 वर्ष काम केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष आलो. परंतु मी संघटनेमध्ये काम केलं. त्यामुळे जिल्हा म्हणजे 3 स्तरीय ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असे 3 स्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी 62 साली राज्यामध्ये जिल्हा परिषदेची निर्मिती केली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना पदं मिळाली. विलासराव देशमुख त्या ठिकाणी पंचायत समितीमधून थेट उपमुख्यमंत्री आले. खऱ्या अर्थानं हे खूप चांगलं काम ग्रामपंचायत, पंचायत, जिल्हा परिषद आणि म्हणून ह्या दोन्ही मान्यवरांनी आपापल्या कालावधीमध्ये एक चांगल्या प्रकारचं काम केलं. आणि म्हणून मी दत्ताराव भरणे खऱ्या अर्थानं मी ज्याच्या वेळेस मंत्री झाल्यानंतर सुद्धा दत्तारावांचा फोन चालू असतो. फोन केल्यानंतर फोन घेऊन रिस्पेक्टने आदराने विचारपूस करणं आणि ग्रामीण भागामध्ये कार्यकर्ते बदल करणारे दत्तामा यांना विनंती केली तुमच्या हस्ते आपण हा पुरस्कार देऊया. आज त्या निमित्तानं कृषी मंत्री दत्ताराव भरणे आले. त्यांनी काही त्यांच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी देखील जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारचं काम केलं. आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केल्यामुळंच ते विधानसभेला इंदापूर निवडून आले. आज राज्यमंत्री, आमदार आणि परत कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास आहे. आम्हा सगळ्यांना मग पांडुरंगजी पवार असतील, निर्मलताई पानसरे असतील, मी असेल, दत्ताराव भरणे असतील, आमच्या सगळ्यांना मदत करायची भूमिका स्वर्गीय अजितदादा पवारांनी घेतली. त्यांच्यामुळे आम्ही जिल्ह्यामध्ये काम करू शकलो. सुरुवातीच्या काळामध्ये स्वर्गीय रामभाऊ पराटे यांनी कार्यकर्त्यांना मदत केली, सहकार्य केलं. त्यामुळं अचानक करोना काळामध्ये त्यांचं दुःख निधन झालं. त्यांनी जिल्हा परिषद चांगलं काम केलं. म्हणून त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जाणीवपूर्वक आम्ही सगळे एकत्र येऊन आज जिल्ह्यातली ग्रामीण भागातली बरीचशी मंडळी आली आणि ह्या दोघांनी काम केलं. आज शेवटी यांचा गौरव झाल्यानंतर यांना की वाटलं आपण केलेल्या चांगल्या कामाची दखल कोणतरी घेते आणि ती शाबासकी थाप मिळाल्यानंतर ती माणसं पुढून जोमाने उत्साहाने काम करतात. म्हणून हे पुरस्कार द्यायचं काम आहे. मी रामभाऊ पराटेंना या निमित्तानं आदरांजली अर्पण करतो. आणि दत्ताराव भरणेंनी खूप वेळ काढून जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं. मी परत एकदा आम्हाचं आभार व्यक्त करतो.